नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ता एक ब्रेकिंग बातमी आहे. बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आव्हान देणारे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी नेत्यांकडून आपली मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, मात्र आता कुणीही आपल्याला उमेदवारी मागे घेण्याबाबत बोलत नसल्याचं सांगत लोकांसाठी आपण ही निवडणूक लढविण्यावर ठाम असून चिन्ह मिळण्याची वाट पाहत असल्याचं कलाटे म्हणाले. तर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, कलाटे आपल्या निर्णयावर ठाम आहेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीनं नक्कीच ही चुरस वाढलेली दिसतीये. हो, निश्चितच अशासाठी, कारण कलाटे मूळ शिवसेनेचे आहेत आणि त्यांना भविष्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर पाठिंबा देऊ शकतात. कारण वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि कलाटे हे म्हणजे असं बोललं जातं की कलाटे त्यांचेच कार्यकर्ते आहेत की काय, म्हणून त्यांना तिकीट हवं होतं. खरं तर शिवसेनेने तशी मागणी केली होती, पण राष्ट्रवादीने दिलं नाही आणि नाना काटेंनी तिकीट दिलं. त्यामुळे कलाटे आपल्या बंडखोरीवर ठाम आहेत आणि साहजिकच ही तिरंगी लढत होईल असं दिसतंय आणि त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो. धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बातमी आहे पुण्यामध्ये. आजपासून कसब्यातील दोन्ही प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा नारळ ओंकारेश्वर मंदिरात सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते फुटणार आहे, तर काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ पुण्याची ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी मंदिरात फुटणार आहे. तसंच बंडखोर बाळासाहेब दाभेकर यांना शांत करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या. दाभेकरांनी समजा माघार घेतली तर धंगेकर विरुद्ध रासने अशी थेट लढत होऊ शकते आणि अर्ज माघारी घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. मला विश्वास आहे की श्री हेमंत रासने हे समोर असणारे जे उमेदवार आहे त्यांनी अनेक पक्ष बदलवलेत. त्यांची लढाई खुर्चीसाठी आहे, त्यांची लढाई सत्तेसाठी आहे. पण हेमंत रासने हे सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी आणि विकासासाठी लढणार आहे. आणि यानंतर बातमी आहे बीडमध्ये भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्तानं बेकायदेशीर रेड्याची टक्कर भरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे कायदे नियम सुरक्षेच्या उपाययोजना धाब्यावर बसवून टक्कर स्पर्धा घेण्यात आली. बीड शहरापासून अवघ्या काही अंतरावर बायपास जवळ रेड्याची टक्कर सुरू असताना पोलीस प्रशासनानं फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून कायदा हा नेत्यांसाठी वेगळा आणि सामान्यांसाठी वेगळा आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर बीड भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या वाढदिवसानिमित्तानं रेड्याची जंगी स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली. यावेळेस हजारो लोक देखील उपस्थित होते. तर आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत. सुरेश, एकतर प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त होतोय आणि या संपूर्ण प्रकरणी आयोजकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते. काय अपडेट? बीड शहराजवळ असलेला कोल्हारवाडी फाटा या ठिकाणी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग आहे. महामार्गालगतच ही रेड्याची अवैध टक्कर घेण्यात आली होती. विशेष म्हणजे बेकायदेशीर ही टक्कर घेत असताना या ठिकाणी कुठलीही परवानगी घेतली गेली नव्हती. ज्या ठिकाणी हजारो लोक ते पाहण्यासाठी उभा होते. जर एखाद्या वेळेस रेड्याच्या टक्करीमध्ये जर एखादा प्राणी उधळला तर तो लोकांची सुद्धा हानी होऊ शकत होती. एवढंच तर त्या ठिकाणी परवानगी नसताना देखील ही घेतली गेली होती. त्यामुळे यांच्यावरती कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे ही भाजपाचे जे तालुका अध्यक्ष आहेत स्वप्नील गलधर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा करण्यात आली होती. त्यावेळी जे सुरक्षेचे नियम आहेत त्याचबरोबर जे कायदे आहेत त्याचं कुठलंही पालन केलं गेलं नव्हतं. आणि विशेष म्हणजे एवढे सगळे लोक जमलेले असताना अवघ्या हाकेच्या अंतरावरती असलेलं पोलीस प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून देखील या प्रकरणामध्ये अद्याप कुठलीही ही गोष्ट केली नाही. त्यामुळे देखील संताप व्यक्त केला जातोय. आणि जो कायदा आहे तो सामान्यांसाठी वेगळा आणि नेते आहेत त्यांच्यासाठी वेगळा आहे का, असा देखील संताप व्यक्त केला जातो. त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणामध्ये जे आयोजक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी होते. धन्यवाद सुरेश या सविस्तर माहितीसाठी.